आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. काय झालं सुंदराबाई? प्रभूंचे दर्शन झालं? मी आपल्या भक्तांचे बोल कधी खोटे ठरू देत नाही सुंदराबाई. राम राम राम. मी तर माझ्या भक्तांचा दास आहे. पण मी तर तुमची भक्त नाहीये साईबाबा. वैद्यबुवा, सुंदराबाई हळूहळू आपली नख बाहेर काढते. राम राम राम. सुंदराबाई, हे तुझं अज्ञान आहे. तुझ्यावर त्या स्वामींची कृपा आहे म्हणूनच तर तू नृत्य कुशल आहेस. ज्याच्यावर त्या स्वामींची कृपा असते तो माणूस त्याचा भक्त असतोच. बोला सुंदराबाई, बोला. मग तरीही माझं नृत्य कौशल्य पाहिला कधीच आला नाही. तू कधी बोलावलंच नाही. मी तर तुम्हाला बोलवायला आले होते साईबाबा. एकदाच नव्हे तर 2 वेळेस. पण मला या द्वारकामाईत येण्याचं प्रवेशद्वारच मिळालं नाही. म्हणूनच तर मी तुला बोलावून घेतलं सुंदराबाई. हो सुंदराबाई, जेव्हा मी बोलावतो तेव्हा माझे भक्त मला भेटायला द्वारकामाईत येतातच. आणि जेव्हा मी बोलावणं धाडतो तेव्हा माझा भक्त कुठेही असला तरी येतोच, जशी तू आली आहेस. अच्छा, आम्ही सुंदराबाईला इथे येण्यापासून रोखण्याचा जो प्रयत्न केला तो अयशस्वी तुम्ही केलात तर. बस बस म्हाळसापतीजी, याच्या पुढे तुम्ही दोघे जाऊ शकणार नाही. माझा भक्त जेव्हा मला भेटण्यासाठी इथे येतो तेव्हा त्याच्या मार्गातले सगळे अडथळे मी दूर करतो. अरे नाटक करतोय हा साई. हे द्वारकानाथ, हे सगळे म्हाळसापती आणि साईने मिळून केलंय. द्वारिकानाथजी, मी सुंदराबाईला माझ्या घरी नव्हतं बोलवलं. विचारा तिला. मी समजलो. द्वारकानाथनेच सुंदराबाईला म्हाळसापतीच्या घरी पाठवलं असणार. ह्या आधीही तू 2 वेळा सुंदराबाईला द्वारकामाईत पाठवलं होतं. पण सुंदराबाई द्वारकामाईत नाही जाऊ शकली. का नाही जाऊ शकली? बोला द्वारकानाथजी, का सुंदराबाईला द्वारकामाईत जाण्याचा दरवाजा नाही मिळाला? हा आहे कुठलं उत्तर द्वारकानाथ? ह्या वेळेस सुंदराबाई इथे येऊ शकली कारण साईबाबाने तिला इथे बोलवून घेतलं. हो, या द्वारकामाईत बसून मी कधी खोटं बोलत नाही सुंदराबाई. आणि साईबाबांच्या समोरही कोणी खोटं नाही बोलत सुंदराबाई. आणि तू अशी साध्वी बनून का आलीयस, जेणेकरून तुझा हा वेश तुझ्या आत असलेल्या द्वेषाला झाकू शकेल? इथे द्वारकामाईत आत एक आणि बाहेर वेगळंच असं चालत नाही. आणि मीही अशा हेतूने इथे आले नाहीये. मी तर साईबाबांची पूजा करायला आले. मग पूजेची थाळी नुसती हातात घेऊन का उभी आहेस?
फसला आता साई जाळ्यात वैद्यबुवा फसला. आता सुंदराबाई आपल्या नृत्याचं मोहाचं जाळ ह्या द्वारका माईवर फेकेल. नक्कीच. राम राम राम. आता काय सुंदराबाई द्वारकामाईत नृत्य करणार? अहो तिने तसं बोलूनच दाखवलंय की. दक्षिणा नाही देणार का सुंदराबाई? दक्षिणा 6 रुपये तुझ्याकडे आहेत. तू ते पदरात बांधून आणले आहेस. गुरुजी, साईनाथांनी सुंदराबाईवर विशेष कृपा केली आहे. 6 रुपयांची दक्षिणा मागून? ते 6 रुपये नव्हते गुरुजी, 6 विकार होते. मनुष्याचे 6 शत्रू: काम, क्रोध, अहंकार, मद, मोह, मत्सर. सुंदराबाईंनी ह्या विकारांची दक्षिणा दिली साईबाबांना. आता ही पहिल्यासारखी सुंदराबाई नाही राहिली. साईनाथांनी हिचं कल्याण केलंय. तन अंबर तक विस्तारा. जय
मला क्षमा करा साईनाथ, मला क्षमा करा. द्वारकानाथजी, ह्याचा अर्थ सुंदराबाई फार निपुण अभिनेत्रीही आहे. राम राम राम. पहा पहा तर कसं नाटक करते ती. असं वाटतंय की ती साईची खरोखरची भक्त आहे. अगदी राम बरोबर राम राम. बोललात वैद्य बुवा, एकदम बरोबर बोललात. मी अजाणतेपणी ते स्वामीला आव्हान देण्याचं दुस्साहस केलं होतं. ज्याने मोहावर विजय मिळवलाय त्यालाच मी माझ्या मोहजाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होते साईबाबा. जो मोहमायेच्या अधीन असलेल्या आपल्या भक्तांना मोहमायेतून सोडवतो त्यालाच मी माझ्या मायाजाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. साईबाबा, मला क्षमा करा, मला क्षमा करा साईबाबा. राम राम राम. द्वारकानाथजी, ही सुंदराबाई हे काय बोलते? वैद्य बुवा, सुंदराबाई जे बोलते ते नाटक नाहीये. हो, मला तर असं वाटतंय की जे तिच्या मनात आहे तेच ती बोलते. हा. मी हे विसरले होते साईबाबा की भगवंताशी स्पर्धा नाही होऊ शकत. त्यांच्यावर प्रेम केलं जातं. मी हे विसरले होते की भगवंताची भक्ती केली जाते. भगवंताचा तिरस्कार नाही केला जात. मी स्वतःला भाग्यवान समजते कारण आज मला तुमचं दर्शन झालं. मला तुमचं साक्षात्कार झाला. मला क्षमा करा, मला क्षमा करा साईबाबा, मला क्षमा करा. सुंदराबाई, पश्चातापाचे अश्रू गंगामाई सारखे आपली सगळी पाप धुवून काढतात. ज्याचे मन स्वच्छ आहे तो पवित्र आहे. ज्याला ईश्वराबद्दल तळमळ आहे त्याच्यावर अवश्य ईश्वर कृपा होते. पैसा म्हणजे ईश्वर नाही सुंदराबाई, पैसा माया आहे. ईश्वर तिथेच असतो जिथे श्रद्धा आणि विश्वास असतो. निष्पाप मन हाच ईश्वराचा निवास आहे. स्वतःला ईश्वर भक्तीत रममाण करा आणि भक्ती मार्गाचा प्रसार करा. मृत्यूद्वारे ईश्वराची आराधना करा. मी आपल्याच उपदेश मार्गावर चालीन साईबाबा. मला आशीर्वाद द्या. तुझे कल्याण हो सुंदराबाई, तुझं कल्याण हो. हे तुझं कुठलं नवीन नाटक आहे सुंदराबाई? हो, तू शिर्डीत आली होतीस या साईचं ढोंग आणि थोतांड गाववाल्यांसमोर उघड करण्यासाठी, साईची भक्ती करण्यासाठी नाही. माझी वाट सोडा द्वारकानाथजी. तू मला धोका दिला आहे सुंदराबाई. धोका तर तुम्ही स्वतःलाच देताय द्वारकानाथजी. साईबाबांना ओळखा, अनुभव घ्या. साईबाबा भगवंत आहेत. त्यांना शरण जा आणि आपला उद्धार करून घ्या. राम राम राम. आज फारच तोंड चालतंय तुझं सुंदराबाई. औषधाचा एक छोटासा डोस दिला ना तर तुझी जीभ कायमस्वरूपी आयुष्यभर टाळ्याला चिकटून राहील, समजलीस? माझी चिंता करायला आता साईबाबा आहेत वैद्यबुवा. ते तर तुमच्या सारख्या वैद्यांचेही वैद्य आहेत. आमचे कान साईचं कौतुक ऐकू शकत नाही सुंदराबाई. तर मग आपले कान शिस घालून बंद करा द्वारकानाथजी. आणि आता हेही ऐक की माझे कानही
माझ्या भगवंताची निंदा नाही ऐकू शकत. आणि आता साईबाबांविरुद्ध एकही शब्द बोलला तर काय करशील तू? आणि मी सांगतोय तो ढोंगी आहे, ढोंगी. खबरदार द्वारकानाथजी. सुंदराबाई. जय साईबाबा. अरे हट. जय साईबाबा. जय साईबाबा. वैद्यबुवा, द्वारकानाथ, आपलं भलं चिंतित असाल तर सुंदराबाईला आपला गुरु करा. वैद्य बुवा, सुंदराबाईला आता आपण गुरु करणार आहोत. हो हो, सांगा सांगा. हो का नाही, पण आधी ह्या गुरुकडून तर शिक्षण होऊन जाऊ दे. बावळट, मूर्ख कुठचे नको असेल तिथे तोंड उघडतात ही दोघं. चला निघूया तिथून. राम राम राम. अरे सुंदराबाई गेली तर गेली, त्यासोबत आपल्या द्वारकानाथजींचे 10,000 रुपये पण गेले. मी असं सोडणार नाहीये. त्या साईबाबांना पाणी पाजल्याशिवाय मी नाही राहणार. असं नाही होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत. किती लोकांनी प्रयत्न केला त्यांना पाणी पाजण्याचा, पण साईबाबांनीच सगळ्यांना पाणी पाजलं. अरे चुप रहा मूर्खांनो, तोंड बंद ठेवा तुमचं. वैद्य बुवा, एका प्रकारे ते बोलतायत ते खरंच आहे. सुंदराबाईने खूप मोठा अपमान केलाय. हो, द्वारकानाथ खरं बोलतायत. तिने तर सगळ्यांसमोर द्वारकानाथाला थोबाडीत मारली होती. दगडू ते चुप. वैद्य बुवा, मला तर चमचाभर पाण्यात बुडून मारावं असं वाटतंय. अरे मग डुबून मरत का नाही द्वारकानाथजी? द्वारकानाथजी, माझं ऐकाल तर चमचाभर पाण्यात डुबून मरण्याच्या आधी बाबांना शरण जा. बाबा तुमचा उद्धार करतील. नाहीतर असं होईल की पुढच्या जन्मात तुम्ही खरंच वानर होऊन जन्म घ्याल. पुढच्या जन्मी ना? तू तर या जन्मात वानर आहेस नानावाली. अरे माझं सोडा. द्वारकानाथजी, साईबाबांनी तुमची लाज राखली, नाहीतर सुंदराबाईंच्या 5 बोटांच्या खुणा तुमच्या गळावर दिसल्या असत्या. चुप. म्हटले असते ना, तुझ्या गालावर मी आताच निशाण उमटवतो. चल नाही घेतून. मी माझ्या भक्तांकडून दक्षिणा मागून त्यांना इशारा देत असतो की पैशाचा मोह ठेवू नका, या मायाजालात फसू नका. दक्षिणा घेते वेळी मी भक्तांच्या पापांना, त्यांच्या काळजीला माझ्या स्वतःच्या झोळीत घेतो, जेणेकरून माझा भक्त सगळं विसरून त्या मालकाच्या भक्तीत आपलं मन रमवेल. जे त्या ईश्वराला शरण जातात ते माया मोह यापासून मुक्ती मिळवतात. जे माझी उपासना करतात त्यांची सगळी पाप नष्ट होतात. तुम्ही जरी फक्त साई साई केलं तरी आपल्या पापांपासून मुक्ती मिळवाल. ज्यांची माझ्यावर श्रद्धा असते आणि जे माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून स्वतःला मला समर्पित करतात, त्यांचा मी उद्धार करतो. सबका मालिक एक. तुला साईबाबाचं दर्शन झालं? साईबाबांनी तर मला त्रिदेवांचं दर्शन घडवलं रंजना. आजपासून नव्हे, आत्तापासूनच मी माझं सगळं जीवन साईबाबांच्या भक्तीचा प्रसार करण्यात घालवणार आहे. आजपासून ही सुंदराबाई पैशाची भक्त नाही तर साईबाबांची भक्त असेल. जय साईबाबा. जय साईबाबा. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम.
तेरे आने से, साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम। साई राम साई श्याम दुख भंजन ते। कशी आहेस मंजुळा? बाबा, मंजुळाताई फारच बेचैन आहे. का बेचैन आहे? काय झालं? ते माहिती नाही बाबा, पण आजकाल दीदीला झोपच येत नाही. कित्येक वेळा ती हरवलेलीच असते. डोळे कोणाला तरी शोधत असतात. आणि इतकंच नाही, आजकाल तर दीदीला साखर सुद्धा गोड नाही लागत. साई बाबा, आम्ही तुमच्याकडे द्वारका माहीतच येत होतो. का बरं? नानावली काका, उद्या मंजुला ताईचा साखरपुडा आहे ना, उद्या ताईचे ते येणार आहे. अच्छा. साई बाबा, आम्ही तुम्हाला साखरपुड्याला येण्याची विनंती करायला आलो आहोत. साखरपुड्यातली आपली उपस्थिती भविष्यात मंजुळासाठी खूप शुभ ठरेल. आपला आशीर्वाद असेल तर लग्नानंतरही आयुष्यात उत्कर्ष होईल. सबका मालिक एक. साईनाथ, काय झालं? आज दिवा नाही लावलात तुम्ही? अंधारच अंधार आहे म्हाळसापती. खूप गडद अंधार. मी जेव्हा भविष्यात डोकावून पाहतो तेव्हा मला खूप काळजी वाटते. कोणाच्या भविष्यात डोकावलं तुम्ही? उद्या तिचा साखरपुडा आहे. मंजुळाच्या भविष्यात डोकावलं तुम्ही? अंधार आहे नानावली, आणि अंधार खूप दुष्ट असतो. तो प्रकाशालाही गिळून टाकतो. पण बाबा, मंजुळाची तर तुमच्यावर श्रद्धा आहे. आणि तुम्हीच तर म्हणता की जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास असतो. जिथं विश्वास असतो तिथं प्रेम आणि भक्ती असते. यामुळेच मी बेचैन आहे म्हाळसापती, आणि मला कळत नाहीये की मी काय करू. बाबा, तुम्ही तर भगवंत आहात. मी मनुष्य आहे नानावली, पण तेव्हा मला स्वतःला खूप हतबल झाल्यासारखं वाटतं जेव्हा मी माझ्या भक्तांचं नशीब बदलू शकत नाही, जेव्हा मी त्यांना त्यांच्या कर्मबंधनातून सोडवू शकत नाही, जेव्हा त्यांच्या नशिबात हस्तक्षेप करू शकत नाही. मंजुळाच्या नशिबात काय आहे साईबाबा? वादळ येणार आहे. भावनांचं वादळ येणार आहे. प्रेम, श्रद्धा आणि विश्वासाचं वादळ येणार आहे. आपण हे लग्न थांबवू शकत नाही का? जे घडणार आहे ते कोणी बदलू शकतं का म्हाळसापती? जे घडणार असतं ते घडतंच. भविष्यापुढे कोणाचं काही चालत नाही. सगळे विवश होतात. विवश. उद्या मंजुळाचा साखरपुडा होईल आणि नंतर तिचं लग्नही होणारच. सबका मालिक एक. आज है सगाई हमारी प्यारी
आया वक्त है सगाई की रस्म निभाने की, रस्म निभाने की। रमाकांतजी, आधी ठरवल्याप्रमाणे आजपासून ठीक 3 महिन्यानंतर हे लग्न होईल. आम्ही तर आजपासून त्या दिवसाची प्रतीक्षा करू. साईनाथ, परीक्षेची वेळ आली आहे म्हाळसापती. भक्तही आपल्या भगवंताची परीक्षा घेत असतात म्हाळसापती. आणि भगवंतासाठी ती परीक्षाही खूप कठीण होऊन बसते. तो खरा कसा उतरणार? तो जर खरा उतरला नाही तर भक्तांचा आपल्या भगवंतावर विश्वास कसा राहील? साईबाबा, बाबा, आशीर्वाद द्या साईबाबा. सदा सुखी रहा. तुमचा जर आशीर्वाद असेल साईबाबा तर सुखच सुख आहे. दुःख आम्हाला स्पर्श करू शकत नाही. सबका मालिक एक. साईबाबांचा अंगार आहे. तुमचं प्रत्येक संकटापासून रक्षा करेल. सुनेच्या माहेरचे लोक तर खूपच चांगले आहेत आणि व्याही तर खूपच चांगले आहेत. पण खूप अंधश्रद्धाळू आहेत ते. साधू फकीरांना खूप मानतात असं दिसतंय. एवढंच नाही, त्यांनी साखरपुड्याच्या वेळेस कोणा साईबाबांचा आशीर्वाद घेतला. हो, माझा खोकला बरा होण्यासाठी मंजुळाने मला साईबाबांचा अंगाराही दिलाय. काय? साईबाबाचा अंगारा? हा. अशा अंगाऱ्यांनी कोणाचा खोकला कधी बरा झालाय का? काही खाऊ नकोस तो. आई, अंगारा माझ्याकडेच आहे. फेकून देतो. नाही, अंगारा फेकू नकोस दीनानाथ. अंगारा फेकू नकोस. आपल्याच हाताने आपलं भविष्य भस्मसात करू नकोस मुला. अंगारा फेकू नकोस. साईनाथ, काय झालं साईनाथ? कोण फेकून देत आहे अंगारा? काय झालं याला? काहीतरी बोला ना. काय झालं याला? तुम्ही सुद्धा निराश होताय बाबा? मी तर जे होणार होतं ते टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही टाळू शकलो. दीनानाथने तर त्याच्या नशिबालाच ठोकरलंय. आता भावनांचं वादळ येईल
आता श्रद्धा आणि विश्वासाचा घडणाऱ्या गोष्टीशी सामना होईल. मग झंझावात येईल. झंझावात येणारच येणार. दिवस असूनही रात्रच वाटते. अगं निर्मला बेटी, जरा दिवा लाव बरं, काहीच दिसत नाहीये. हो. अख्खा दिवस पेपरच वाचत असता. जरा थोडं घरातही लक्ष द्या. तू आहेस ना लक्ष द्यायला. केवढ्या विजात चमकतायत. असं वाटतंय वादळ येणार आहे. रामलालजींना नोटीस तर नक्कीच मिळाली असणार. वादळ तर आता येणारच आहे. वहिनी, श्याम सुंदर जी, हा घ्या तुमचा राजेंद्र सायकलचा अर्धा हिस्सा. आजपासून तुम्ही राजेंद्र सायकलच्या अर्ध्या भागाचे मालक झाला आहात. राजेंद्र सायकलची वाटणी करण्यात आली आहे. वाटणी? पण वहिनी म्हणून माझा अपमान करू नका श्याम सुंदरजी. आपल्याला जे हवं होतं आणि ज्याच्यासाठी आपण सरकारी नोटीस पाठवली ते काम रामलालजींनी केलं आहे. खुश रहा श्याम सुंदरजी, आणि असंच जवळच्यांच्या पाठी खंजीर खुपसत रहा की जेणेकरून भविष्यात एखादा रामलाल किमान शिकेल की श्याम सुंदर सारख्या लोकांवर कधीही जीव वाळून टाकायचा नसतो. क्या है? अहो, कुठे आहात तुम्ही? राजेंद्रचे बाबा, राजेंद्रचे बाबा, कुठे आहात तुम्ही? काय काय झालं मनीषा? का ओरडतेस? अरे, हे काय करताय तुम्ही? आता पडला असता तर? मग काय मनीषा, अशी अशी पड मारली आहे श्याम सुंदरने की तुम्ही दारू पिऊन आलात? हो मनीषा, मी दुःख विसरायचं औषध घेतलंय. श्याम सुंदरला विसरून जाईन. गत काळासारखा श्याम सुंदरलाही विसरून जाईन. माझ्या श्याम सुंदरला तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस. माझी कंपनी, माझी मालमत्ता, माझं सगळं काही तुझं आहे. मनाई केली होती ना तुला. उठ
तुझं जाय श्याम. साईनाथ, काय झालं? महासापती, लोक दारू का पितात? का? हे माहीत असूनही की दारू म्हणजे विष असते तरी सुद्धा लोक ती पितातच का? का पितात? माहीत असूनही की दारू मनुष्याच्या जीवनाला लागलेला शाप आहे. आयुष्य संपवून टाकते ही दारू, तरीही लोक पितात. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वेगवेगळ्या संकटांचा सामना करायला लावतात. महासापती, मदिरा आणि मंदिरात फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. तो अनुस्वार मनुष्याला त्या मालकाकडे नेतो. का नाही कळत लोकांना की शराब मध्ये शर असतो? शर म्हणजे तीर जो सर्वांना घायाळ करतो, आतमधून पोकळ करून टाकतो. कोण समजावणार यांना महाळसापती? कोण? मी तरी कोणाला थांबवू? कोणाला योग्य मार्गावर आणू? अखेर मी सुद्धा अपूर्णच आहे ना. या शरीरामुळे अपूर्ण आहे. या शरीराच्याही काही मर्यादा आहेत आणि जेव्हा या मर्यादा मी ओलांडतो तेव्हा खूप थकून जातो. वाटतंय की या मातीच्या भांड्याला मातीतच मिसळलं पाहिजे. सबका मालिक